या कार्यक्रमाला मार्गदर्शन परमपूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण संजयजी महाराज आणि त्यांची सर्व असणारी सहकारी, त्यांच्या संस्थेतील सर्व असणारी विद्या अर्जन करणारी विद्यार्थी, गायनाचार्य सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य, चोपदार, विनेकरी, अन्नदाते, वर्गणी दाते, साऊंड सर्व्हिस वाले, मीडिया वाले, ज्यांचं चॅनल चालू आहे लाईव्ह, काय नाव, स्वर कृपा यूट्यूब चॅनल, त्यांचंही असणारं सुंदर प्रकारचं सहकार्य, परमपूजनीय आपल्याच गावचे असणारे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण संजयजी महाराज आणि गावकरी सर्व असणारी मंडळी, आमचे अण्णा असतील, त्यांची सर्व टीम असेल, सर्व तरुण मंडळ, राजकीय क्षेत्रातील सर्व मानदंड, कृषी क्षेत्रातील सर्व मानदंड, नोकर क्षेत्रातील सर्व मानदंड, या सर्वांच्या सहकार्याने आज या कार्यक्रमाची मुहूर्त मेढ गावकरी मंडळींच्या आणि महाराजांच्या प्रेमाने ती माझ्याकडे असणारी पहिल्या दिवसाची असणारी पुष्पसेवा, त्याचं कारण कृष्णपूर आणि सावखेडा हे धरण वाहण्याच्या अगोदर जवळ जवळ होत आणि कृष्णपूर सर्व जुनी जी असणारी मंडळी होती ती परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य बाळकृष्ण बाबा सावखेडकर यांच्याकडे भजनाला, पूजनाला, दर्शनाला, शिवरात्रीला आणि सावखेडच्या मठावर जायचे तिथं असणारी, आणि म्हणून ती परंपरा बाबांची असणारी परंपरा आणि त्या परंपरेनेच असणारी ती माझ्याकडे सेवा प्रत्येक वर्षी, पहिला दिवस असेल, मधला दिवस असेल, ती सेवा असणारी गावकरी मंडळी माझ्याकडे असणारी देतात. आणि म्हणून त्या पद्धतीने पहिला दिवस असणारा हा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे नमनपर प्रकरणातील अभंग घेऊन त्या कीर्तनकाराने असणारे प्रारंभ करायचं. कारण की व्यवहार आहे, जीवाला मर्यादा आहे, देशाची, कालाची, वस्तूची मर्यादा जीवाच्या ठिकाणी आहे. परमात्म शक्तीला मर्यादा नाही, देश काल वस्तू भेद मावळला. तो त्या परमात्म्याला हे असणारं काहीच नाहीये. आणि म्हणून त्या परमात्म्याचं स्तवन केलं की जीवाने हाती धरलेलं कार्य परिपूर्ण असणारं होतं. जीव हा अपूर्ण आहे, परमात्म शक्ती ही परिपूर्ण आहे. गर्ग संहितेमध्ये वर्णन आलेलं आहे, परिपूर्णतम साक्षात श्री कृष्णो नान्य एव हि एक कार्यार्थमागत्य कोटी कार्यंचकार. गर्ग संहिताकार वर्णन करतात परिपूर्णतम साक्षात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यति. ओम शांति शांति शांति. परिपूर्ण असणारा अवतार परमात्म्याचा असल्यामुळं आणि जीव हा अपूर्ण आहे म्हणून कोणतंही कार्य प्रारंभ करत असताना मनुष्य स्तवन करतो, नारळ वाहतो, अगरबत्ती ओवाळतो, हळद कुंकू वाहतो, अक्षदा वाहतो, फुलं वाहतो. हो की हे
परमेश्वरा, माझ्या जीवनामध्ये ह्या कार्याला मी प्रारंभ करत आहे, ते कार्य माझं निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. निर्विघ्नम या शब्दाखाली आयएमपी करायचं, इम्पॉर्टंट, महत्वाचं. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्याच्या आरतीमध्येच अर्थ भरलेला आहे. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची नुरभी पुरवी प्रेम कृपा देवाची. त्याच्यामध्येच अर्थ भरलेला आहे आरतीमध्येच. म्हणजेच निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मानवाकडे असणारी ती शक्ती नाही ना. मानवाकडे युक्ती आहे पण शक्ती नाही, शक्ती कमी पडते. आणि त्या युक्तीला भक्तीची असणारी जोड असेल तर महाराज म्हणतात मग त्याचं कार्य सफल झाल्याशिवाय राहत नाही. संतादिकांनी अवतार धारण केला पृथ्वी तलावावर, देवादिकांनी अवतार धारण केला पृथ्वी तलावावर. दोघांचं कार्य असणार थोडस शब्दाने वेगवेगळं आहे पण अंतरंग एकच असणार आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भगवंताचं कार्य आहे, संतांचं तेच कार्य आहे पण थोडस असणारा बदल आहे. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन पालन धर्माचे धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम काम हेची आम्हा करणे काम. करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम करणे काम. धर्माची पाळन करणे पाखांड खंडन. थोडस असणारा भगवंतापेक्षा संतांचं काम फार मोठं आहे, फार पुढचं असणार आहे. भगवंताने असणार घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. भगवान थोडा अप्पलपोटे आहे, जरा थोडस अप्पलपोटे. याचा अर्थ भक्तांचं संरक्षण करतो आणि दुष्टाचा नाश करतो. तसे संत नाही, भक्ताचं तर संरक्षण करतातच ते, पण दुष्टाचा दुष्टपणा घालवतात.
हे आयएमपी महत्वाचं आहे. दुष्टाला सुष्ट करतात आणि सन्मार्गाच्या वर आरूढ करतात त्यांना. येन केन प्रकारेन आपण जर संत वाङ्मयामध्ये जर डोकं घातलं तर येन केन प्रकारेन अनेक रूपक करून संतांनी या मानवाला वाम मार्गाकडे जाणारा मनुष्य त्याला सन्मार्गाकडे असणारा आणलं. एवढंच नाही, अज्ञान रूपी झोपेतून त्याला जागी केलं महाराज. मयूरपुच्छाची टोपी घातली, गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घातल्या, हातामध्ये एक बारीक गुडगुडी घेतली, एक कंदील घेतला आणि आपल्या रस्त्याने गल्लीतून जात असताना ते तुम्हा आम्हाला अज्ञान रूपी झोपेतून जागी करतात. गातो वासुदेव मी ऐका, चित्ती ठाई ठेवून भाव एका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसला से लेखा गा. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मर. अनेक येन केन प्रकारेनं रूपकाने जागी करतात. नवे नवे प्रसंग पडला तर तुमच्या पायाला बी लागतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला. नवे नवे कधी कधी हातही दोन्ही जोडतात. कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कोणतं रूपक केलं नाही संतांनी, सांगा ना. हे जे भारुड 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 का केलं? भारुड या शब्दाचा अर्थ आहे भा म्हणजे ज्ञान, ते रूढ व्हावं लोकांपर्यंत, त्याचं नाव आहे भारुड. भा म्हणजे ज्ञान. भारत देशाचाही शब्द तोच आहे, भारत. भा म्हणजे ज्ञान आणि जो रत म्हणजे रममान आहे. या तत्वज्ञानामध्ये जो रममान आहे ज्या देशामध्ये, त्या देशाचं नाव आहे भारत. हिंदुस्तान का नाव पडलं? सिंधू नदीच्या काठी वास्तव्य होतं पूर्वी, तिथून पुढे प्रसार झाला असणारा आणि माणसं वाढत गेली आणि म्हणून सिंधू या शब्दाचा असणारा अपभ्रंश रूप झालं हिंदू. काय झालं? अपभ्रंश रूप म्हणतात त्याला. आता खरा भारत असणारा देश आहे. भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव असणारे आहे. म्हणून सुंदर असणार भारूड, सुंदर प्रकारचं असणार. येन केन प्रकारेनं संतांचं कार्य हे देवापेक्षाही फार मोठं असणार आहे. आज या व्यासपीठावर आपण असणारा या ठिकाणी मांडी घालून बसलेले आहात. याच्यामध्ये असणारी कोणी लॉर्ड मंडळी आहे, कोणी पैशावाली मंडळी आहेत, कोणी उद्योगपती आहेत, कोणी सर्वंट आहे, कोणी क्लास 1चे अधिकारी, क्लास 2चे अधिकारी आहेत, कोणी राजकीय क्षेत्रातील असणारी मान्यवर मंडळी आहे. तर सगळे डनलॉपची गादी सोडून इथं मांडी घालून बसलात आपण. त्याचं कारण आहे हे व्यासपीठच असं एवढं चांगलं आहे. बाकीचे व्यासपीठ हे बरबटलेले आहेत. हेच एक असं व्यासपीठ आहे का ती निर्मळ आहे, ती पवित्र असणार आहे, का जिथं पवित्र परमात्म्याचंच नामचिंतन केल्या जातं आणि त्या असणाऱ्या पवित्र संतांनी दिलेलं असणारी विचार आपल्या जीवनामध्ये आचरणीय असणारी, मार्गदर्शन असणारी करणारी संत महंत कीर्तनकार प्रवचनकार भागवताचार्य ही मंडळी असणारी उपदेश असणारी करतात. प्रांत संत ग्रंथ आणि पंथ आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये उभं पीक आहेत संतांचं. आपण उत्तर प्रदेशामध्ये गेलो तर आपल्याला कमान लागेल, देवभूमी में अपना स्वागत है.
अशी पाटी आपल्याला वाचण्यात येते. आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्या पाट्या महाराष्ट्र लागला का कमान लावायला पाहिजेत. संत भूमी में आपणा सहर्ष स्वागत आहे, नाही का? ही संतांची असणारी भूमी आहे, पण प्रांत श्रेष्ठ आहेत. हा महाराष्ट्र प्रांत श्रेष्ठ आहेत. त्या प्रांतातील संत श्रेष्ठ आहेत, त्यांनी दिलेले ग्रंथ श्रेष्ठ आहेत, आणि वारकरी संप्रदाय हा श्रेष्ठ आहे, नाही का? सर्वात श्रेष्ठ असणारा वारकरी संप्रदाय आहे. भगवान शंकराने सुद्धा वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊन पहिला वारकरी पांडुरंगाचा भगवान शंकर आहेत. एवढा आनंद झाला भगवंताला, पांडुरंगाला. जसा वारकरी उचलला शंकर तसा डोक्यावर ठेवला, अजून डोक्यावर तसाच आहे. म्हणून पांडुरंगाच्या असणार वर पिंडीचं चिन्ह असणार आहे, पहिला वारकरी असणार आहे. म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ असणार आहे. वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धा नाही. वारकरी संप्रदायामध्ये अस्पृश्यता निवारण, स्वच्छता अभियान सगळं असणार राबवलं या संतांनी महाराज. सगळं राबवलं. अंधश्रद्धा निर्मूलन त्या काळामध्ये संतांनी केलेलं आहे. अंतराळाचं संशोधन ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी लावलेलं आहे. अभ्यासाची बळी एकांगती अंतराळे इथायंपी करा. ज्ञानोबराची उभी ती 750 वर्षापूर्वीची. अभ्यासाची निबळे एकांगती अंतराळे, अंतराळामध्ये प्रवेश करणार माणूस पाय ठेवणार. त्याच्यानंतर पाय ठेवला, पहिला चंद्रावर पाय ठेवला नील आर्मस्ट्रॉंग, दुसरा पाय ठेवला कल्पना चावला, तिसरा पाय ठेवला सुनीता विल्यम्स. चंद्रावर असणार. एवढा असणार प्रगती असणारी. त्या काळामध्ये ते लिहून ठेवलेलं आज आचरणामध्ये आणलं, आज संशोधन झालं, आज प्रगती झाली. मानवाने प्रगती केली, भारताने प्रगती केली, इतर देशांनी प्रगती केली. पण संतांनी त्याच काळात लिहून ठेवलेलं असणार आहे. केवढं मोठं तत्वज्ञान आहे. टिबल ग्रॅज्युएशन लागतो माणूस. ज्ञानेश्वरी कळायसाठी टिबल ग्रॅज्युएशन लागतो माणूस. संसार कळायसाठी ग्रॅज्युएशन नसला तरी चालत होतो. MA BA असला तरी चालत होतो. MA BA म्हणजे मॅट्रिक अपेअर बट फेल. मॅट्रिक साठी प्रयत्न केला पण नापास झालो. त्याला MA BA. एका मुलाने मला विचारलं, म्हणे महाराज मी नवून मॅट्रिक ही मा जमानाच लग्नाला. मग मी त्याला म्हणलं तू नवून मॅट्रिक नको सांगा जाऊ ना, मॅट्रिक नापास आज सांगा जाऊ नको ना. म्हणे मग त्याला ही डिग्री लिहून दिली मी, MA BF. कोणालाच कळायचं नाही. जेवढे पाहुणे आले पाहायला त्यांच्यातलं कोणालाच नाही कळायचं याचा लॉंग फार्म काय म्हणून. MA BF मॅट्रिक अपेअर बट फेल. जमलं पा आता काय माझ्याकडे ते जमलं. लग्न झालं, एक मुलगा एक मुलगी, सुखानं संसार चालू आहे. कधी गेलो का ते म्हणतो तुमच्या डिग्रीनं जमलं मा. महाराज म्हणतात नाही ना, संतांचं वाङ्मय असणार फार श्रेष्ठ आहे. संतांचं वाङ्मय अंधश्रद्धेकडे जाऊ देत नाही. संतांचं वाङ्मय आळस मुक्त करतो तुमचं आमचं. येथे आळसो जेने केला तो सर्वस्वसी नागवला. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामी. यारी यारे लहान थोर याती
भलती नारी नर. या महिला मंडळाला सुद्धा अधिकार नव्हता परमार्थ करण्याचा, ज्ञानेश्वरी पारायण करण्याचा. मी आळंदीला असताना सावताबाबा तिथं भजन राहायचं, गाथेवरचं सप्ताह राहायचं तिथं. जुनं सावताबाबाचं मंदिर होतं तिथं. आम्ही जायचो भजनाला, कारण मला पखवाज वाजायचा नाद होत थोडासा. मी जायचो पखवाज वाजायला. आधी जुने लोक कर्मठ होती थोडीशी. तिथे एक विनेकरी असणारा होता म्हातारा माणूस. मुंबईची एक बाई आली, ती भजनी होती. तिला वाटलं चला भजनाला. तिने टाळ घेतलं आणि उभं राहिली. ती म्हातारं खूप चिडलं तिच्यावर. ती म्हणे हे बाई बैस खाली. ती म्हणे का बरं? ती म्हणे आमच्या भजनात महिला मंडळ राहत नाही. तिनं सरळ सरळ उत्तर दिलं, तू वरून पाडला का म्हणे खाली. तो आईच्या पोटातून नाही आला का म्हणे. अरे आम्हाला सुद्धा अधिकार आहे भजनाचा. जनाबाई, मीराबाई, सकोबाई, शांडिल्या होऊन गेले पर्या. यांनी उपासना केली, व्रतवैकल्य केलं, आराधना केली, नामचिंतन केलं. सगळ्यांना अधिकार आहे. याती भलती नारी आणि नर सगळ्यांना मुक्त असणारा करता येतं. सगळ्यांना मुक्त संचार आहेत. यावी शुद्ध होऊनी जावी, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. सगळ्यांनी असणार, या सगळ्यांना अधिकार असणार आहे. हो, आपण असणार जर यूट्यूब वगैरे असणार इकडे दृष्टिक्षेप जर केला तर काय मुली, काय स्त्रिया, काय गायक आहेत, काय वादक आहेत, काही गाणं आहेत महाराज असणार. फार सुंदर असणार. तोड नाही आणि जोड नाही असणार एवढं गाणं आहे. गायन असणार किती श्रेष्ठ असणार आहे. माणसाला दुःखातून मुक्त करतं, चिंतेतून मुक्त करत होते भजन. तिने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरि कथा. तिने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व अलंकार. सदा नाम घोष करू, सदा हरी कथा करू देत नाही, गाथा भजन करू देत नाही.
हिम्मत किती दिवस आहेत? तारुण्य मध हातावर तुरी दिन निघून जात. तारुण्य असणार कुठपर्यंत आहेत? 50 पर्यंत बस. माणसाचं आयुष्य असणार 50 पर्यंत वर चढत असणार आणि 50 पासून रिवाज सुरू होतो त्याला. पहिली 25 वर्ष विद्या अर्जन करण्यात जाते, अभ्यास करण्यामध्ये 25 वर्ष जातात. 25 वर्ष संसार रंगवता 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 निघून जातात. पोराचे लग्न, पोरीचे लग्न, हे करत 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 50 वर्ष निघून जाते आणि 50 नंतर रिवाज गाडी सुरू होती खाली. 50वर एकाने कोटी केलेली याच्यामध्ये, याला कोटी म्हणतात. 50 नंतर 50वर 51. एकाची प्राप्ती करण्यासाठी वनाचा रस्ता धरायचा. 51. त्या वर्षी जर त्यांनी संसार सोडला नाही तर त्याला काही भागामध्ये वडील माणसाला बा म्हणतात. ए बा, वन. थोडं टावर खाली रेंज कमी राहते. बा, वन. आणि त्याच्यानंतर बी नाही सोडला तर मग घरातलं मुलाची याची कुरबूर 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 चालू होती. शेजारच्याला माहित होतं. शेजारचं म्हणतो, भाऊ एवढा पोरांना पान उतारा केला तरी पण 50वर 3. एक दिवस जास्तच बोलायला गेला ते वडिलाला. आता ती मुलगा ती तरुण आहे, ती म्हातारं झालं, यानं काय जास्त बोलावं. हो, असा कोपऱ्यात घातला चोपन, असा चोपीला. मग त्याच्याजवळ पस्तावा करायला लागला. 55. हा उतार आहेत आपल्या आयुष्यात. याला कोटी म्हणतात. ही असणारी कोटी आहे, कोटी करणं म्हणतात. म्हणजेच असणार महाराज म्हणतात, अरे संतांचं वाङ्मय कळण्यासाठी, पटण्यासाठी, रुचण्यासाठी याला तर वेगळंच सांगितलं संतांनी. बाबा, शुद्ध बीजा पोटी फळी रसाळ गोमट. त्याचं बीजत्वही शुद्ध लागतं, परंपरा शुद्ध लागते, अनुवंशिकता शुद्ध लागते, तर त्याला परमार्थ असणारा कळतो, पटतो, रुचतो, आवडतो. हो, आपल्याला वाटतं एकावर असणारी ही माणसं पारायणाला बसत नाही, त्याचं पारायण करीत नाही. नाही 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 नाही. अरे बाबा, त्यांच्या प्रारब्धात नाही. ते जे बसतात ते भाग्यवान आहेत, जे बसतात ते पुण्यवान आहेत. हो, आम्ही सुद्धा असणारा महाराज म्हणतात तुकोबाराय की आम्ही असणाऱ्या जन्माला आलो ना, आम्हाला असणाऱ्या भगवंताची सेवा घडली. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो.
धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. बोल बोल हा. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. जगद्गुरु तुकोबार असणारे स्वतःला धन्यता मानतात. पुण्यवान, धन्यवान, भाग्यवान. मग जी येत नाही त्यांना काय वापरतात? करंटे कपाळ ज्याची नाम नाही वाची. ती करंट्या कपाळाच आहे म्हणते महाराज म्हणतात त्याला. ज्यांच्या मुखामध्ये असणारं नामस्मरण नाही. अरे स्वतःसाठी असणार काय करणार आपण असणार सांगा ना. एवढे मोठमोठाले असणारे राजे होऊन गेले. आपल्याकडे तर किती सोनं आहे. त्या राजाकडे असणार किती सोनं होतं. त्या नाथबाबांचा व्यवहार जर पाहिला, पैठणच्या नाथबाबांचा 4-5 हजार एकर जमीन जहागिरी होती त्यांना. आणि परिसरातला असणारा सगळा व्यवहार करायचे नाथबाबा एकनाथ महाराज. घेणं देणं, सोनं गहाण ठेवणं, सोनं देणं, वापस पैसे घेणं, असं दिवसभर कारभार चालायचा त्यांच्या बैठकीमध्ये. हो, दिवसभर कारभार झाला बैठकीमध्ये. संध्याकाळी भगवत नामचिंतन करायचे नाथबाबा. सकाळी त्यांची बैठक झाडणारा यायचा. तो झाडणारा आल्यानंतर त्यांनी बैठक झाडली का त्याला 1-1.5 तोळा सोनं सापडायचं. काय सापडायचं? सोनं सापडायचं. कशामध्ये? केरामध्ये. केरामध्ये ऐका ना, हे आपलं 3 ग्रॅम कुणीकडे हिंडत पंक्तीत. इथं वरण वाढा आणि इथं हे वाढा. 1.5 तोळा सोनं त्या दररोज सापडत होत त्याला, त्या झाडणाराला. व्यवहार किती होता असं नाथबाबांचा. नाथबाबा किती श्रीमंत आहेत, भक्तीने श्रीमंत आहेत, हो, पैशाने श्रीमंत आहेत, व्यवहाराने श्रीमंत आहेत. सगळ्याच बाजूने एकनाथ महाराज श्रीमंत आहेत. स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संत मोदी राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संत माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संताजी राजा, स्वामी एकनाथ माझा, सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. किती श्रीमंती महाराज श्रीमंत असणारे आहेत. ही असणारी पाहणं तुम्ही विद्या अर्जन करणारी विद्यार्थी मंडळ पहा तुम्ही. लाल बुंद सफरचंद गाल दिसते त्यांची. आपल्या पोराकडे पाहिल्यावर पहा तुम्ही कसं दिसत ते. ए मम्मी मला पेप्सी गाडी 1 रुपये. सारी बोरके पटक वयल उभ्यानाच मुद्दा ते साऱ्या पायावर वगळ, नाकाला शेंबूड,
स्वामी आहे. आईचं लक्ष नाही, बापाला तरी कुठं लक्ष आहे? त्याचं लक्ष नाही, आईचं लक्ष नाही. आईला काय, हिलाच पान पान फुलवा. ही आमची मुलं पहा तुम्ही असता विद्यार्थी काय खाते, हे माधुगिरीचं खाते पण भजन करते, हे महत्वाचं आहे. ही श्रीमंती आहे महाराज, त्यांच्या जीवनातली ही श्रीमंती असणारी. मृदंग वाजवणं ही श्रीमंती आहे, गायन करणं ही श्रीमंती आहे. कोठे काही एक आहे एक नाही. जिथं श्रीमंती आहे तिथं भजन नाहीये, आणि जिथं भजन आहे तिथं श्रीमंती नाहीये. पैसा असणारा लक्ष्मी येते. लक्ष्मी असणारी ही स्थिर राहत नाही, ती चंचल आहेत. भागवतामध्ये असणार वर्णन आलेलं आहे, ती अस्थिर आहे. ती स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी, संपत्ती, धन स्थिर राहण्यासाठी तिच्या मालकाचं चिंतन करावं लागतं. तिचा मालक म्हणजे असणारा परमात्मा. त्या परमात्म्याचं चिंतन जो करतो, लक्ष्मी तिथं स्थिर राहते. तर त्या धनाच्या पाठीमाग 15 अनर्थ सांगितले. स्थेयम, हिंसा वगैरे असणारे हे 15 अनर्थ सांगितले. पैसा आला म्हणजे तो सांभाळायचा जर असेल तर त्याला मारवाड्याची आणि ब्राह्मणाची संगती लागते. ज्याला पैसा सांभाळायचा त्याला मारवाड्याची आणि ब्राह्मणाची संगती लागते. त्याला काही इतराची संगती म्हणल्यानंतर रमा आणि रम्मी या 3 गोष्टी त्याच्याजवळ येतात पैसा आल्यानंतर. हो, रमा रम्मी या 3 गोष्टींनी माढीवरची मंडळी खाली येते. हो, लक्षाधीश असेल पण भिक्षाधीश होतो तो या 3 गोष्टीने. हो, जो या 3 गोष्टीला हात लावतो त्याची मानहानी होते, वित्तहानी होते, शारीरिक हानी होते. म्हणून त्या धन असणारा जे आहे त्या धनातून असणारा त्यांनी जर दान धर्म केला, हो, 1 लाख रुपये तुम्हाला मिळाले, त्याच्यातून तुम्ही 10,000 रुपये सप्ताहाला वर्गणी दिली, खाली किती राहिले? 90,000 रुपये. या 10,000ची एवढी मोठी ताकद आहे, पावर आहे की ते 90 राहिलेले तुम्हाला रमा रमी इकडे जाऊ देणार नाहीये. 10,000ची ताकद आहे, फार मोठी ताकद आहे, तुम्हाला तिकडे जाऊ देणार नाही ते. आणि म्हणून दान धर्म करायचा आहे. काय उपकार नाही करीत वर्गणी देते सप्त्याला, उपकार नाही करीत. ते तुमच्या बँक बॅलन्स होतो ना, तो तुमच्याच नावावर पडतो होतो. फक्त तुम्ही निमित्त आहात आणि घेणारे निमित्त आहात. तुमच्याच नावावर बँक बॅलन्स होतो. असो, या ठिकाणी आपण असणारं चिंतन असणारा करत होतो की भगवंत आणि संतांचं कार्य हे रसातळापर्यंत असणारा जाऊन आहे. भगवंताला एवढी वेळ नाहीये, वेळ देण्यासाठी त्याच्याजवळ एवढी वेळ नाहीये, आणि म्हणून तो त्याचं कार्य करतो. संत ही कार्य करतात. नवे तो परमार्थ करत असताना, परमार्थाचं कार्य करत असताना, धर्माचं कार्य करत असताना या गीता तत्व कळावं, या सर्वांना कळावं, यासाठी असणारे ज्ञानोबारांनी केवढा मोठा 9,000 ओव्यांचा ग्रंथ दिला तो आम्हाला. पण तो ग्रंथ प्रारंभ करत असताना
त्या ईश्वराचं स्तवन केलं, नमन केलं, त्याची आराधना केली, त्याची प्रार्थना केली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्म संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जो ज्ञानोबारायचं स्तवन नमन किती श्रेष्ठ असणार आहे, किती मोठं आहे. अकार उकार मकार 3.5 मात्रा, या 3.5 मात्रेमध्ये असलेलं गोवलेलं ईश्वर तत्व आहे. गॉड या शब्दामध्ये 3 तत्व भरलेले आहेत, जी ओ आणि डी. याचा लॉंग फॉर्म आहे जनरेशन ऑपरेशन डिस्ट्रॉय. जनरेशन म्हणजे उत्पत्ती, ऑपरेशन म्हणजे स्थिती, आणि लईच येड्यावानी करायला लागली डिस्ट्रॉय, नाश. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या ओम या शब्दामध्ये 3.5 मात्राला सामावून घेतलं. आणि परमात्मा सुद्धा असणारा तोच आहे. संत सद्गुरु त्याच पद्धतीने असणारी आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथा जनाता तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. आकार चरण युगल किती सुंदर असणार वर्णन केले ज्ञानोबरायांनी, सगळ्या संतांनी, की परमात्मा त्याला गॉड म्हणतात, त्याला ईश्वर म्हणतात, त्याला राम म्हणतात, त्याला कृष्ण म्हणतात. हजारो नाव आहे विष्णू सहस्रनामामध्ये, 1000 नाव आहे. त्या तुम्ही कोणत्या नावाने त्याला हाक मारा, तो ओ देण्यासाठी असणारा तयार आहे. असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं आम्ही स्तवन केलं. पण ते स्तवन करत असताना तुटपुंज स्तवन नाहीये, तेवढ्या कामापुरतं नाही. तर महाराज म्हणतात त्याच्या पाठीमागं आवड पाहिजे. नुसतं आवडच नाही. वा वा महाराज काय चाल म्हणले तुम्ही, लय आवडले आपल्याला. अरे राताळ्या, नुसती आवडली म्हणून राहिला तू. काही चहा पाणी, काही आदर, आदर तर पाहिजे ना त्याला. काही चहा पाणी, काही महाराज काय घेणार तुम्ही, कॉफी, काही आदर नाही फेदर नाही, काहीच नाही. नुसतं काय आम्हाला आवडली राव चालतं. महाराज म्हणतात नुसती आवडीने नाही जमणार, त्याच्या पाठी मग आदर पाहिजे. आणि आदर कोणाचा राहतो, आदर कोणाविषयी राहतो, ज्याच्या कीर्तनाला दर नाही. माझा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. ज्याच्या कीर्तनाचा दर ठरलेला नाही त्याच्याविषयी आदर. आहे का नाही? त्याच्याविषयी आदर. हो, आरंभी आवडी आदर आहे.
महाराज म्हणतात आदराने तुम्हाला जे नाव आवडेल ते असणार घ्या. मी असणार माझ्या आवडीचं आदराचं आणि आरंभी असणारं नाम घेतल्यामुळे माझ्या जीवनामध्ये काय झालं पहिल्या चरणामध्ये आरंभी आवडे आदरे आले नाम आरंभी आवडे आदरे आले नाम आरंभी आवारी आदरे आले राम आरंभी आवारी आदरे आले राम आरंभी आवडे आदरे आले नाम आरंभी आवडे आदरे आले नाम आरंभी आवारी आदरे आले राम आरंभी आवारी आदरे आले राम तेने प्रकाश जिंदगी जाने पूर्ण नाम वा तेने प्रकाश जिंदगी जाने पूर्ण नाम राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ तेने प्रकाश जिंदगी जाने पूर्ण नाम तेने सकळ जग सुजान पूर्ण नाम राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ आरंभी आवडे आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम आरंभी आवारी आदरे आले राम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम येणे सगळं दिली गती झाले पूर्ण काम ज्ञानोबराय असणाऱ्या पहिल्या चरणामध्ये दिग्दर्शन असणाऱ्या करतात की आरंभी आवडी आणि आदराने मी त्या प्रभूचं नामचिंतन केलं स्तुती केली नमन केलं त्यामुळे माझ्या जीवनामध्ये तिन्ही सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. ज्ञानोबराय सांगतात जगामध्ये ही ज्ञानेश्वरी असणारी जगाला कळाली जगातली माणसं ती ज्ञानेश्वरी असणारी वाचतात. जिथं पिकत असतं तिथं इकत नसतं. आज बाहेरची असणारी मंडळी हा गीता ग्रंथ यस्कॉन वाले पहा ना तुम्ही असणारे बाहेर देशात तो गीता ग्रंथ डोक्यावर घेतात काय भजन करतात महाराज. हरे राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 हरे. काय भजन करत माणसं भोरे माणसं गोरे माणसं उद्योगपती लॉर्ड श्रीमंत
पैशावाले काय भजन करतात असणार, खूप असणार भजन करतात. त्यांना गीतेचं तत्व कळालं, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं तत्व कळालं. ज्ञानेश्वरी मध्ये काय नाही, ज्ञानेश्वरी मध्ये प्रश्नांकित जीवनाला उत्तरांकित करणारं ज्ञान आहे. गीता ग्रंथच प्रारंभ होत असताना क्वेश्चन, प्रश्नाने प्रारंभ झाला. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवाः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे संजया काय करते झाले. प्रश्नाने गीता ग्रंथ प्रारंभ झाला आणि उत्तराने शेवट झाला. संजय उवाच यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्रीरविजयो भूतिर ध्रुवा नीतिरमतिर्मम. पूर्ण विराम मिळाला. पॅरेग्राफ मध्ये पूर्ण विरामाला किती महत्व असणार आहे. स्वल्प विराम, पूर्ण विराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्न चिन्ह. स्वल्प विराम आहे तोपर्यंत वाक्य पूर्ण नाही झालं, पण एकदा पूर्ण विराम मिळाला वाक्य पूर्ण झालं. खालची जागा राहिलेली काय करायचं, असं 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 करायचं त्याच्यावर आणि मग खाली सही करायची. पूर्ण विरामाला महत्व आहे. स्वल्प विराम असणारा वाक्य अपूर्ण आहे. तसं या ठिकाणी गीता ही जीवनाला पूर्ण विराम देते, पूर्ण विराम मिळवून असणारा देते. प्रश्नांकित जीवनाला उत्तरांकित करते. संतांनी तेच असणार केलं. प्रश्नांकित जीवनातून या मंगलमय परमात्म्याचं नामचिंतन केलं आणि नामचिंतन केल्यामुळे त्या मनाला, त्या चित्ताला, त्या बुद्धीला स्थिर केलं त्यांनी. आता कोठे धावे म्हण, आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. वाक्याला पूर्ण विराम असणारा मिळाला. आमचं चित्त आता स्थिर असणार झालं. म्हणून माझं कार्य असणार परिपूर्णतेला असणार गेलं. नुसतं भारतापुरतच नाही तर जगी झाली पूर्ण काम. जगात पूर्ण असणार पूर्णत्वाला प्राप्त झालं. महाराज 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 तुमच्या जगामध्ये असणारी ज्ञानेश्वरी झळकली. हो, कशामुळे झळकली, कोणत्या नामचिंतनाने तुम्ही आदराने, आवडीने, श्रद्धेने आणि आरंभी त्याचं नामचिंतन केलं. ते नामचिंतन आम्हाला सांगा सांगा. कृष्ण गोविंद गोपाळ, राम 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 कृष्ण गोविंद गोपाळ. घुमाय माऊली जिबीचा जिव्हाळा, घुमाय माऊली जिबीचा जिव्हाळा, राम बोल बोल. गोविंद गोपाळ, राम कृष्ण गोविंद गोपाळ. गोविंद गोपाळा.
तुमाय माऊली जीवीचा जिव्हाळा. हे संत महात्मे असणारे सांगतात की बाबा परमात्मा हा जीवाचा जिव्हाळा असणार आहे, प्रेमाचा पुतळा आहे. हो, तो कनवाळू आहे, तो कृपाळू आहे, तो दयाघन असणारा आहे. शरणागत झालेल्या जीवाला तो स्थायी भाव प्राप्त करून देतो, आनंद प्राप्त करून देतो. सहज जरी भक्ती घडली तर परमात्मा ती स्वीकारतो. त्या भक्तानी पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तो परोत अश्नामी प्रयतात्मनः. या श्लोकाचं चिंतन देत असताना तो भक्त कोण आहे, तो कशा अवस्थेतला आहे हे पाहत नाही. त्याचा अंतरंग असणार किती श्रेष्ठ आहेत. त्या अंतरंगाने, त्या प्रेमाने, त्या आवडीने, त्या आदराने माझं नामचिंतन करतो, मला अर्पण करतो ना. हो, महाराज म्हणतात काही गोष्टी खाण्याच्या नाहीये, पण भगवान लमसम बोलून गेले. हो, पत्रम आश्नामी पुष्पम आश्नामी. आता फुल कुठं खात राहते का? फुल खात नाही ना. एखाद्या वेळेस पान खातात, नागिनीचं पान खातो माणूस, आळूची पानं खातो, हे पानं असणारे खातो आपण. पत्रम आश्नामी. आता तोय म्हणजे पाणी. पाणी खातो का पितो? पाणी आपण पितो, पण भगवंताला एवढी आवड निर्माण झाली त्या शरणागत भक्ताची, त्यांनी सांगितलं मी तोयम अश्नामी, पाणी सुद्धा खातो त्याच. म्हणजे त्याला भान सुद्धा नाही राहिलं परमात्म्याला. एवढी आदराने आवडीने असणारा दिलेलं आणि प्रेमाने दिलेलं तो परमात्मा असणारा त्या भक्तांचं असणारा घेतो, स्वीकारतो. हो, समर्पण असणार तो भक्त करतो. बरं, म्हणून राम कृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीवीचा जिव्हाळा. अशा पद्धतीने तुझी येणी नामे सकळ संदेह हो फिटला. संदेह रहित वृत्ती या भगवत चिंतनाने तर या मानवाच्या जीवनामध्ये होते. जोपर्यंत संदेह आहे, संशय आहे, तोपर्यंत दुःखी जीवन असणार त्याचं आहे. पण संदेह असणारा समाप्त झाला का तो ईश्वर शक्तीला प्राप्त झाला. म्हणून हो, शेवटच्या चरणामध्ये महाराज दिग्दर्शन करतात तुझी येणी नामे सकळ संदेह हो फिटला. बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला विठोबा रखुमा.